काल दिल्लीमध्ये शरद पवार आणि एकनाथ शिंदे हे एकत्र होते आणि शिंदे म्हणाले की शरद पवार हे सगळ्यांना गुगली टाकतात, पण मला गुगली टाकू शकतो. आता पवार साहेब आहेत ते, त्यांच्या गुगलीविषयी अपप्रचार आहे. गेल्या काही काळामध्ये महाराष्ट्राचं राजकारण हे फार विचित्र दिशेने चाललेलं आहे. कोण कोणाला टोप्या घालते आणि कोण कोणाच्या टोप्या उडवत आहे, कोण कोणाला गुगली टाकते आणि कोण स्वतःच हिट विकेट होत आहेत, हे पुन्हा एकदा समजून घ्यावं लागेल. खरं म्हणजे ज्या एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं, बेईमानी केली, त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी नाही जायला पाहिजे. ही आमची भावना आहे. महाराष्ट्रातल्या लोकांसमोर आम्ही कोणत्याच तोंडानं जाणार. राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो, मित्र नसतो, ठीक आहे. पण ज्याने महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो, त्यांच्याबरोबर जे लोक खुलेआम बसलेले आहेत जाऊन, तर त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणार आहे. ही आमची भावना आहे. कदाचित पवारसाहेबांची भावना वेगळी असेल, पण महाराष्ट्राच्या जनतेला काही पटलेलं नाही. अशा प्रकारचं राजकारण, आपण ज्येष्ठ नेते आहात, आम्ही आपला आदर करतो, पण ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अमित शहाच्या सहकार्यानं तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला, अशांना आपण सन्मानित करता. त्याच्यामुळे मराठी माणसाच्या हृदयाला नक्कीच वेदना झाल्या असतील. आम्हाला तुमचं दिल्लीतलं राजकारण जे काय आहे हे आम्हाला माहीत नाही. आम्हाला राजकारण कळतं माननीय पवारसाहेब, पण आम्हाला सगळ्यांना या गोष्टीच्या महाराष्ट्राला नक्कीच वेदना झालेल्या आहेत. काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात. तुमचं आणि अजित पवारांचं गुप्तगू होत असेल, हा तुमचा व्यक्तिगत कौटुंबिक प्रश्न असेल, तरीही आम्ही अजित पवारांनी तुमचा पक्ष फोडला, कुटुंब फोडला, याचं भान राखून आम्ही आमची पावलं टाकत असतो. त्यांनी हे म्हटलंय की ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने घेऊन जाण्याची मोठी जबाबदारी एकनाथ शिंदे यांनी पार पाडली. हे खोटं आहे. पवारसाहेबांकडे चुकीची माहिती आहे. माननीय पवारसाहेबांकडे चुकीची माहिती आहे. ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्याचं काम गेल्या 30 वर्षामध्ये शिवसेनेनं केलेलं. त्यांना जर माहीत नसेल तर सांगतो, ठाण्याचा विकास हा सतीश प्रधान यांच्या काळात झाला. ठाण्याचा विकास आज ठाण्यात तुम्हाला जे दिसतं आहे, दादोजी कोंडो मैदान असेल, पहिलं नाट्यगृह असेल, गडकरी रंगायतन असेल, या सगळ्या बाळासाहेब ठाकरेंच्या संकल्पना होत्या, माननीय शिवसेना प्रमुखांच्या. आणि त्या सतीश प्रधान हे नगराध्यक्ष होते. सतीश प्रधान हे ठाण्याचे प्रथम महापौर होते. हां, अनेक पदांवरती होते आणि त्यांना एक विकासाची दृष्टी होती. त्यांनी टेंडरबाजी केली नाही. आणि त्यानंतर शिवसेनेचे अनेक महापौर झाले. एकनाथ शिंदे ठाण्याच्या राजकारणात फार उशिरा आले. पवारसाहेबांना जर माहिती हवी असेल तर आम्ही आमचे कार्यकर्ते ठाण्यातले जे आहेत प्रमुख राजन विचारे, ते त्यांना माहिती द्यायला जातील. आम्ही पाठवू सगळ्या फाईल्स घेऊन. एकनाथ शिंदे हे फार उशिरा आमदार झाले, विधानसभेत आले आणि त्यानंतर ठाण्याची वाट लागायला सुरुवात झाली. ठाणे बिल्डरांच्या घशात गेले. सर, ज्या पद्धतीनं एक माहिती पुढे आलेली आहे की ज्याला वॉर ऑफ गॉड संबोधलं जातं आणि जो जागतिक हत्याराचा पुरवठादार आहे आणि सोबतच ज्याच्यावरती स्कॉर्पियन घोटाळ्याचा मोठा आरोप आहे, ऑगस्ट क्रांतीचा आरोप आहे, त्याच्यावरच्या सीबीआयच्या धाडी पडलेल्या आहे, असा डॉक्टर अभिषेक वर्मा हे शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेतृत्वात शिवसेनेत त्यांनी प्रवेश केलेला आहे. हो, आणि काय सुरू आहे? हे काय सुरू आहे म्हणजे हे माननीय शरद पवार साहेबांनी आता हा
याच्यावरती खुलासा केला पाहिजे. काल त्यांनी सत्कार केला आहे त्यांचा, तो पण माधवजी शिंदे यांच्या नावाने सत्कार केला. अमित शहाने उत्तर दिलं पाहिजे. देशद्रोहाचे आरोप असलेले लोक तुमच्या पक्षामध्ये, आता शिंदेचा पक्ष अमित शहांचाच पक्ष आहे, म्हणजे तुमच्या पक्षामध्ये येत आहेत. काल शरद पवार साहेबांनी शिंदेचा सत्कार केला नाही तर अमित शहांचा सत्कार केला असं मी मानतो. महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या, महाराष्ट्राचा उद्योग पळवून देणाऱ्या अमित शहांचा सत्कार, ते प्रतीक म्हणजे एकनाथ शिंदे त्यांचा सत्कार केला. आणि ही जी तुम्ही नावं घेताय, दलाल, भ्रष्टाचारी, देशद्रोही आरोप असलेले, देशद्रोहाचे हत्यारांचे तस्करी करणारे, ते तुमच्या पक्षामध्ये येत आहेत. आणि त्यांच्या मुखियाचा सत्कार आमचे शरद पवार साहेब करतायत, हे दुर्दैव आहे. हत्यारांचे दलाल होते. देवेंद्र फडणवीस यांनी काल एक स्टेटमेंट केलं आहे, दलालांना मी धडा शिकवे. बरोबर ना? मी दलाला चालू देणार नाही, पण आंतरराष्ट्रीय कीर्तीचे दलाल हे तुमच्या पक्षामध्ये आलेले आहेत. फडणवीस साहेब, काय तुमची प्रतिष्ठा राहिली? काल तुम्ही बोलताय आणि आज एक आंतरराष्ट्रीय दलाल ज्याच्यावरती असे भयंकर आरोप आहेत, तो तुमच्या पक्षामध्ये सामील झाला. हो, माळवणींना त्यांनी तुम्ही या प्रकरणी शरद पवार साहेबांशी काही बोलणार आहात का? तुमची नाराजी त्यांच्याकडे व्यक्त करणार आहात? बघा, नाराजी व्यक्त करण्याचा प्रश्न नाही. आम्ही आमच्या भावना पक्षाच्या मांडल्या. या माझ्या भावना नसून या आमच्या संपूर्ण पक्षाच्या भावना आहेत. काय साहित्य संमेलन म्हणजे दलालीच सुरू आहे ती. हे जे काय या दिल्लीमध्ये साहित्य संमेलन सुरू आहे असं म्हणतात, ते साहित्य संमेलन नसून ती राजकीय दलाली आहे. कोणालाही कसे पुरस्कार देत आहेत, कोणाचे कसे सत्कार करतायत राजकीय लोकांचे, काय आहे यांचा साहित्याशी संबंध काय आहे? माझा आयोजकांना प्रश्न आहे, तुम्ही दिल्लीमध्ये दलाली करायला आलेला आहात का? काय तुम्ही साहित्याची सेवा करताय? कोण करताय हे संमेलन आयोजित? हा भारतीय जनता पक्षाचा एक उपद्व्याप आहे हा सगळा इथे संघाचा. मराठीची काय सेवा तुम्ही करणार आहात इथे? आणि काय चालू आहे मराठीची सेवा? तिथे महाराष्ट्राच्या मानेवर पाय ठेवणारे लोक, इथे तुम्ही त्यांचा सत्कार करताय? कोण करताय हे सगळं? त्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही. हे साहित्य संमेलन नसून दिल्लीतली दलाली आहे.